शिमग्याचा सण अगदी जवळ आलेला होता. फाल्गुन मासाचा पहिला आठवडा उलटून दुसरा आठवडा सुरू झालेला होता. आभाळात वणवा पेटला होता, त्यामुळे ऊन मी म्हणत होतं. कडक उन्हामुळे धरणी अगदी भाजून निघत होती. आंबे पाडाला आले होते. पाडाला आलेल्या आंब्यावर केशरी रंग उठून दिसत होता. त्यांचा घमघमाट अख्ख्या रानात सुटला होता. करवंदीच्या जाळ्यांवर पांढरी फुलं उमललेली दिसत होती आणि सातवेणीच्या झाडावर असलेली फुलं वाऱ्याच्या झोताबरोबर मनसोक्त डोलत होती. गावात कवळ तोडणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे रानातली झाडं उघडी बोडकी झाली होती. त्यामुळे वातावरणातला रखरखाट आणखीन वाढला होता. अंगाची नुसती काहिली काहिली होत होती. शिमग्याचा सण आनंदात साजरा करण्यासाठी प्रत्येक वाडीत रात्री बैठक व्हायची. मानापमानाच्या मुद्द्यावरनं रात्र रात्र बैठक चालू असायची. कुणी माघार घेत नसे. एखादा माघार घ्यायला लागला तर दुसरा त्यात आणखीन भर घालून तो वाद चालू ठेवायचा. त्यामुळे गावातलं वातावरण तापलेलं होतं. तांबडवाडीचे काही मोजके लोक वाड्यावर आले आणि त्यांनी नानांना विनंती केली. नाना, आमच्या वाडीत शिमग्याच्या सणावरनं कांदाल चालू आहे. आज रात्री आमची झोलाईच्या देवळात बैठक आहे. तेव्हा तुम्ही येऊन न्याय करा. आम्ही बैठका घेऊन दमलोय बघा. कोण बी आमचं ऐकून घेईना. असं आहे, ठीक आहे, मग मी बैठकीला येतो. कोण ऐकत नाही तेच मला बघायचं आहे, नाना आवेशानं म्हणाले. नाना, नक्की या, तुमची वाट बघतो. ठीक आहे, या तुम्ही. नानांचा शब्द घेऊन तांबडवाडीचे लोक परत गेले. नाना बैठकीला आल्यावर हमखास तोडगा निघेल याची त्यांना पूर्ण खात्री होती. म्हणून रात्री झोलाईच्या देवळात बैठक आहे असं त्या लोकांनी वाडीत घराघरात जाऊन सांगितलं. वाडीनं झोलाईचं देऊळ स्वच्छ झाडून लोकांच्या बसण्याची व्यवस्था केली. झोलाईचं देऊळ वाडीच्या अगदी मधोमध होतं, त्यामुळे ते लोकांच्या सोयीचं होतं. एका हातात मेसाची लांबुडकी रंगीत काठी आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन नानांनी रात्रीचं जेवण उरकून वाड्याबाहेर पाऊल टाकलं. ते बाहेर पडल्यावर नानी त्यांना काळजीच्या सुरात म्हणाल्या, अहो, रात्रीची वेळ आहे, सोबत कुणाला तरी घेऊन जा. नानींचं बोलणं उडवून लावत नाना म्हणाले, निर्मला, डेंगभर अंतरावर जाण्यासाठी मला सोबत कशाला? मला रात्री यायला उशीर होईल. तू जागत बसू नकोस, तू झोपून जा. बाहेर गडद अंधार पडलेला असल्यामुळे नानींच्या डोळ्यात काळजी झाकोळून आली होती. नाना निघून गेल्यावर त्या अंथरुणावर येऊन पडल्या, पण काही केल्या त्यांच्या डोळ्यात झोप येईना. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात नाना झपझप पावलं उचलत होते. त्यांच्या पायात जाड कातडीच्या वाहणा होत्या. तांबड्या पाऊलवाटेवरनं जाताना त्यांच्या पायाखाली मुरमाचे खडे फुटत होते. एखाद्या झंझावाताप्रमाणे त्यांची स्वारी तांबडवाडीच्या दिशेनं चालत निघाली होती. बोचरा वारा त्यांच्या अंगाशी झोंबाझोंबी करत होता. हातातली काठी जमिनीवर आपटत नाना चालत होते, जेणेकरून त्यांच्या पाऊलवाटेवर रात्रीच्या वेळी पडलेलं जनजनावर जमिनीवर बसलेल्या दणक्यामुळे रस्त्यावरून बाजूला जाईल. चुकून त्याच्यावर पाय पडला तर कंदिलाच्या उजेडात त्याला मारून टाकण्यासाठी हातातल्या काठीचा त्यांना उपयोग होणार होता. म्हणून रात्री कुठे जायचं असेल तर नाना हातात कंदील आणि काठी घेतल्याशिवाय बाहेर कधीही पडत नसत. वाद कमी करून नानांनी हातातला कंदील आणि काठी देवळाच्या कठड्यावर ठेवली. झोलाई देवीला दोन्ही हात जोडून नमस्कार करत नाना आत आले. नाना देवळात आल्यावर सगळीकडूनच रामराम नाना असा आवाज उठला. नाना बैठकीत विराजमान झाल्यावर बैठकीला सुरुवात झाली. नाना बैठकीत मांडी घालून निवांत बसले. नंतर त्यांनी हातात पितळी नक्षीदार अडकित्ता घेतला. ते ओली सुपारी कातरायला लागले. त्यांच्या डाव्या हाताच्या तळहातावर कातरलेली सुपारी जमा झाल्यावर ती त्यांनी तोंड उघडून फक्कन तोंडात टाकली. ओल्या सुपारीची चव त्यांच्या तोंडात पसरायला लागली. काही जण चिलमी पेटवून त्याचा धूर छातीत भरून घेत होते, त्यामुळे झोलाईचं देऊळ चिलमीच्या धुरात बुडून गेलेलं होतं. दिवसभर शेतात उन्हात राबलेली माणसं देवळातल्या खांबांना भिंतींना पाठ टेकून बसली होती. आपले पाय देवीच्या दिशेला जाऊ नयेत याची सगळेजण काळजी घेत होते. त्यांच्या डोळ्यात झोलाई देवीबद्दल अपार श्रद्धा होती. तिचा कोप फार वाईट आहे हे त्यांना ठाऊक होतं. त्यांचं जगणं मरणं फक्त देवीच्या हातात आहे असं त्यांना वाटत होतं.
तोंडातली ओली सुपारी चघळत नाना म्हणाले, लोक हो, यंदाचा शिमगा सण आपण आनंदानं पार पाडायचा आहे. सणात कुठलीही भानगड होता कामा नये. सणात भानगड झाली की गावात गोरे पोलीस येतील आणि भानगडी होऊ नयेत म्हणून ते आपल्या शिमगा सणावर बंदी घालतील. तालुक्याचे मामलेदार गावात येऊन कलम 144 लागू करतील. मग आपल्याला काहीही करता येणार नाही. तालुक्यातल्या सगळ्या गावात शिमग्याच्या सणात भानगडी होतात म्हणून इंग्रज सरकारनं या सणाला तिथे बंदी घातली आहे. हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगतोय, पण आपल्याला तसं आपल्या गावात होऊ द्यायचं नाही आहे. एवढं बोलून नाना मोकळा श्वास घेण्यासाठी थांबले आणि पुन्हा त्यांनी आवाज मोठा करून बोलायला सुरुवात केली. मंडळी, ज्या वाडीत पालखी जाईल त्या वाडीत घर घर पालखीबरोबर जाणाऱ्या लोकांचं जेवण करण्यासाठी मी 3 पायली भात आणि 1 पायली नाचणी देणार आहे. तसंच देवीला जो खर्च होणार आहे तो संपूर्ण खर्च माझा असेल. पालखीत देवीला नारळ, सुपारी, तांदूळ, चोळीचा खण, पैसे इत्यादी जे काही मिळेल त्यावर गावच्या गुरवाचा हक्क असेल. या गोष्टी मी मुद्दाम आधी सांगतोय, कारण नंतर त्या पायी भानगडी होता कामा नयेत. आता तुमचा काय विचार आहे तो मला सांगा बरं. कानात जीव आणून लोक नानांचं बोलणं ऐकत होते. त्यांचं बोलणं लोकांना पटलं होतं. पिकलेल्या दाढीवर उजवा हात फिरवत वाडीचा पुढारी असलेला सोनू गावडे घोगऱ्या आवाजात म्हणाला, नाना बरोबर बोललेत. सणात देवा धर्मापायी कांदाल झाली तर सरकारी माणसं आपला देव उचलतील आणि तालुक्याला घेऊन जातील. मग त्याचा त्रास अख्ख्या गावाला होईन, पण असं आपण कधी होऊ द्यायचं नाही. बघा, शिमग्याचा सण आपण सर्वांचा आहे. याला समद्यांचा हात बोट लागायला पाहिजे. मागच्या सणाला गावात देवीची आम्ही इकडं पालखी फिरवीत होतो तेव्हा तुक्या पाष्टे रानात जाऊन नाकडं तोडीत होता, शंकर गावडे आवेशानं म्हणाला. आज पर त्यांना गावाची नंतर माफी मागितल्याने आणि 2 पैसे दंड दिकून भरला की त्याने. नाही तर बैठकीत त्याला वाळीत टाकण्याचा लोकांनी विचार केलाच होता ना. सोनू गावडे त्याचा खुलासा करत म्हणाला. पण मी म्हणतो अशी वेळ यावीच का. तोंडातली थुंकी उडवत काशा मोठ्या आवाजात म्हणाला. हे बघा हे बघा हे बघा मंडळी, मागे जे काही झालं ते पुन्हा उकरून काढायचं नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही. लोकांना समजवत नाना म्हणाले. गावात वाडीत बैठक असली की लोक त्यात एकमेकांची उणीधुणी काढतात. मागे घडलेल्या घटनांचा राग मनात ठेवून बैठकीत पुन्हा तो वाद उपस्थित करतात. त्यामुळे कधीकधी बैठकीतच हाताला हात भिडण्याची वेळ येते. म्हणून नानांनी बैठकीत मागचं काही उकरून काढायचं नाही हे स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. त्यांचं बोलणं ऐकून बैठकीत थोडा वेळ शांतता पसरली. लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. नानांचं बोलणं तोडण्याची कुणालाही बिशात लागून गेली नव्हती. धूर रोखून चिलमी आता थंडावल्या होत्या. बुडाला छापे गुंडाळून लोकांनी त्या कनवटीला लावल्या होत्या. गडद रात्र वाऱ्याबरोबर पळत होती. बोचरी थंडी हाडामध्ये भिनत होती आणि रातकिड्यांचा भेसूर आवाजात बेंडबाजा चालू होता. कोरड्या शुष्क ओठांवर ओलसर जीभ फिरवत सोनू गावडे म्हणाला, नाना, आणखीन एक तिढा आहे. त्यासाठीच ना आम्ही तुम्हासनी बोलावून घेतलं. हे बघा, तुम्हाला काय अडचण असेल ती तुम्ही मला यावेळी निसंकोचपणे सांगा. आपण सगळे त्या गोष्टीवर विचार करू निर्णय घेऊ. मनात कसलीही शंका बाळगायचं काहीच कारण नाही. आपण सगळेजण एका कुटुंबातले आहोत असं समजा. बैठकीत नानांनी लोकांच्या काळजालाच हात घातला होता. त्यामुळे लोक त्यांच्याकडे कृतज्ञतेनं मान वळवून बघायला लागले. घसा खाकरून सोनू गावडे परत म्हणाला, नाना, शिमग्याच्या सणामध्ये 5 दिवस बाप्यानं लुगडं नेसून नाचायचं हा आपल्या गावात वाड वडिलापासून चालत आलेला रिवाज आहे. बरोबर आहे आणि हे सगळ्यांना ठाऊक आहे. हे जरी नाना समद्यांना ठावं असलं तरी औंदा ज्या घरामध्ये लुगडं नेसून नाचायची पाळी आली त्यो मला जमणार नाही म्हणतो. अशानं देवीचा आपल्या गावावर कोप नाही का होणार. मागं तापसरी आलती, त्यात कितीतरी माणसं मरून गेली.
आता ती तापसरी पुनिंदा आपल्या गावामध्ये शिरायला वकूत लागल का? आता नाना तुम्हीच याचा न्याव करा. उद्याच्याला तुम्ही म्हणाल असं होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं. एवढं बोलून सोनू गावडे मोकळा श्वास घ्यायला लागला. सोनू, तू माझ्या कानावर ही गोष्ट घातलीस हे फार बरं झालं. आपण त्याचा आत्ताच विचार करू. हो औंदा एक जण असं म्हणला तर मोरल्या वर्षी वाडीत कोणी बी लुगडं नेसून देवी मोरं नाचकाम करणारच नाही ना. पार्टाचा शामू घाग म्हणाला. नाही, असं मुळीच होणार नाही. लुगडं नेसणार नाही असं म्हणाला, त्याचं नाव आता तुम्ही मला सांगा. नाना अवघडलेली मांडी बदलत म्हणाले. तुक्या गावडे म्हणाला. तो स्वतःला मोठा बॅलिस्टर समजायला लागलाय, त्याला कसली अक्कल म्हणून नाही. सोनू गावडे किंचित आवाज मोठा करत म्हणाला. बैठकीत तुक्या गावडे हजर होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेनं वळल्या. तुक्या गावडे अपराधी चेहरा करून बसला होता. त्यांनी मोठा गंभीर गुन्हा केला आहे अशा तऱ्हेने लोक त्याच्याकडे जळजळीत नजरांनी बघत होते. इतक्यात नानांनी त्याला करड्या आवाजात विचारलं, तुक्या का रे असं करतोयस? याचा परिणाम काय होईल याची तुला जरा तरी कल्पना आहे का? अरे देवीचा कोप झाला ना तर तुझ्या घराचा सत्यानाश होईन, सत्यानाश. तुझ्या वंशाचा बी दिकून गावात राहणार नाही. देवीचं पाणी लय कडक आहे. रात्री सपनात येऊन तुझा ती गळा दाबन. लय ओतमात करू नको आई पांढरी. पार्टाचा शामू दात ओठ चावत म्हणाला. हे बघा मंडळी, मध्ये कोणीही काही बोलू नका. मी त्याला काय ते विचारेन. नाना सगळ्यांना ताकीद देत म्हणाले. वय नाना, आम्ही आता मंदी बोलणार नाही. तुम्हीच त्याला त्याचं म्हणणं विचारा. सोनू गावडे दोन्ही पाय पोटाजवळ ओढून घेत म्हणाला. तुक्या, तू उठून उभे राहा आणि तुझं काय म्हणणं आहे ते सांग. बैठकीतल्या जळजळीत नजरा चुकवत तुक्या गावडे उभा राहिला. आता तो घाबरला होता. त्याचे हातपाय भीतीने लटलट कापत होते. बोचऱ्या थंडीतसुद्धा त्याला घाम सुटला होता. हाताच्या तळव्याने त्याने कपाळावरचा घाम पुसून घेतला आणि केविलवाण्या नजरेनं नानांकडे बघत तो अडखळत बोलायला लागला. नाना, मला लुगडं नेसाय जमणार नाही नाना. का नाही जमणार ते सांग बरं. नाना, तुम्हासनी सांगायचं म्हणजे माझी बायको मंजुळा मला म्हणली की तुम्ही बाईवानी लुगडं नेसलाव का मी तुम्हाला सोडून माझ्या माहेरी निघून जाईन. पुनिंदा कधी नांदायला मी येणार नाही. हे बघ, तुझी बायको तुला सोडून गेली तर मी तुझं दुसरं लग्न करून देईन. आता बोल. नानांनी त्याची ती अडचण झटकन सोडवून टाकली. नाना, हो तरी दिकून मला लुगडं चोळी घालून नाचाय जमणार नाही. अरे पण का? मला शरम वाटते. शिमगा झाला की लोक मला नाच्या म्हणून चिडवतील. नाना, मी तुम्हासने हात जोडतो, मला नका लुगडं नेसू तुम्ही. तुक्या गयावया करत म्हणाला. नाना त्याच्याकडे बघत रागानं कडाडले. रांडाच्या अरे लुगडं चोळी घातलीस तर तू बाप्याचा बाई नाही होणार, पण नाही नेसलंस तर तू नक्की बाप्याचा बाई होशील. तुला आम्ही गावाच्या बाहेर काढू. तेव्हा काय ते ठरव. तू ठरवायचंच ते. तुला मी पुन्हा एकदा संधी देतो. बैठकीत एकदा आमचा निर्णय झाला की तू आमचे पाय जरी धरलेस तरी आम्ही आमचा निर्णय बदलू शकणार नाही. तू आणि तुझं नशीब. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, कळलं? नानांचं बोलणं ऐकून तुक्या गावडेला घेरी आल्यासारखं वाटायला लागलं. झोलाईचं देऊळ डोळ्यापुढे गरगर फिरल्यासारखं त्याला वाटायला लागलं. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची द्विधा मनस्थिती झाली होती. गावात राहून त्याला लोकांचा रोष पत्करून जमणार नव्हतं. त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याची त्याला कल्पना होती. नानांच्या विरोधात बोलण्याचं बळ त्याच्या अंगात मुळीच नव्हतं. लुगडं चोळी शिमग्याच्या सणात फक्त 5 दिवस घालण्याचा प्रश्न होता. त्याला त्याचा वंश पुढे वाढवायचा होता. झोलाई देवीचा कोप त्याला ठाऊक होता. तुकेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याचा कंठ दाटून आला. तो दोन्ही हात जोडून बैठकीत नानांना रुद्ध कंठानं म्हणाला. नाना, मी आज चुकलो. मला एक डाव माफी द्या नाना. मी तसं म्हणायला नाही पाहिजे होतं, पण माझ्या बायकोच्या सांगीनं मी असा वागलो बघा. नाना, मी शिमग्यात लुगडं चोळी घालून देवी मोरं नाचायला तयार आहे. मला तुमच्या पदरात घ्या नाना.
त्याचा रडवेला चेहरा बघून बैठकीला जमलेल्या लोकांना त्याची दया आली. लहान मुलानं आईच्या मांडीवर शी केली तर कोणी मांडी कापून टाकत नाही. माणूस चूक करतो, त्याला माफी देण्यात काहीही गैर नाही असं बैठकीत बसलेल्या लोकांना वाटत होतं. ते आता तुक्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहायला लागले होते. नाना त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगत म्हणाले, तुला तुझी चूक कळून आली, आता आमचं काही म्हणणं नाही आहे. कधीकधी चांगलं घडण्यासाठी वाईट निर्णय घ्यावे लागतात. तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. काही लागलं सवरलं तर माझ्याकडे मागण्यासाठी तू निसंकोचपणे वाड्यावर येत जा. नाना त्याला धीर देत म्हणाले, नाना अहो तुम्ही तर देव माणूस हो नाना. तुक्या गावडे डोळे पुसत म्हणाला, हे बघ रांडच्या, तू मला देव नको बनवू, मी माणूस आहे तेच बरं आहे. अरे त्याच्या पायाजवळ बसायची सुद्धा माझी लायकी नाही आहे. सोनू गावडे नानांना म्हणाला, नाना गेल्या साली देवीचा चांदीचा मुखवटा करण्याचं गावानं ठरवलं होतं, त्याचं म्हणलं काय करायचं. सोनू आपल्या गावाचा एकदा विचार झाला आहे ना, मग ती काळ्या दगडावरची रेख समजायची, त्यात बदल होणार नाही. नाना ठामपणे त्याला म्हणाले, नाना हे खर्चाचं काम आहे. तेव्हा सोनू मी या गावचं खोत आहे. मुखवटा करायला जेवढा पैसा लागेल तेवढा मी देणार आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी खर्चाची चिंता करायची नाही. त्याचा हिशोब आपण शिमग्याचा सण झाल्यावर करू, आत्ता नाही. नानांचं बोलणं ऐकून बैठकीला जमलेली माणसं एका सुरात मोठ्या आवाजात झोलाई देवीच्या नावानं चांग भलं म्हणून ओरडली. तो आवाज गडद अंधाराला चिरत दूरवर ऐकू गेला. तो आवाज ऐकून दावणीला बांधलेली गुरं धडपडत उठून उभी राहिली. गावात वाघ शिरला का काय अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. आता रात्र बरीच झाली होती. डोळ्यात झोप उतरत होती आणि माणसं जांभया द्यायला लागली होती. डोळ्यांच्या पापण्या आपोआप मिटत होत्या. बैठकीत बोलून बोलून नानांचं तोंडसुद्धा आता दुखायला लागलं होतं. बैठकीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती. सर्वानुमते त्याच्यावर लगेच निर्णयसुद्धा झाले होते. त्यामुळे आजची बैठक फलदायी झाल्याचं नानांना वाटायला लागलं. ते मनातनं अगदी खुश झाले होते. कधीकधी अखेर रात्र चर्चा करूनसुद्धा एखाद्या मुद्द्यावर निर्णय होत नसे, मग तो मुद्दा अधांतरी सोडून बैठक बरखास्त करावी लागे. आज तसं काही घडलं नव्हतं. त्यामुळे मीटिंगसाठी जमलेली सगळी मंडळी खुश दिसत होती. दीर्घ सुस्कारा सोडून नाना उठून उभे राहिले. एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्यामुळे त्यांचं अंग अवघडून गेलं होतं. पोटऱ्यासुद्धा दुखायला लागल्या होत्या. नाना भली मोठी जांभई देत लोकांना म्हणाले, बरं मंडळी, मी आता आपली रजा घेतो. रात्र बरीच झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा मला लवकर उठायचं आहे. सोनू गावडे पुढे होत म्हणाला, नाना आम्ही येतो तुम्हाला पोचवायला. नानांनी कंदिलाची वात मोठी केली. काचेवर काजळी आल्यामुळे अंधुक प्रकाश पडत होता. हातात काठी घेऊन नाना अंधुक प्रकाशात पाऊलवाट तुडवायला लागले. त्यांच्यासोबत सोनू गावडे आणि तुक्या गावडे चालत होते. गडद अंधार पडला होता. आभाळात एखादी चांदणी लुकलुकताना दिसत होती. आभाळ बर्फागत थंड झालं होतं. 10-15 कासरे चालत पुढे आल्यावर सोनू गावडेला नाना म्हणाले, सोनू हे बघ आता वाडा जवळ आला आहे. मी जाईन एकटा. तुम्ही आता घरी जाऊन झोपा. तुमचंसुद्धा जागरण झालंच आहे. नाना येतो, काळजी घ्या. सोनू गावडे काळजीनं म्हणाला. सोनू गावडे आणि तुक्या गावडे नानांना अर्ध्या वाटेवर सोडून माघारी वळले आणि थोड्याच वेळात अंधारात दिसेनासे झाले. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात नाना हातातली मेसाची लांबोडकी काठी जमिनीवर जोरात आपटत झपाझप चालत होते. आता त्यांच्या पायांना वेग आला होता. वाडा जवळ येत होता. नानांच्या कानांवर आता घोबडाचा घोतकार आणि रातकिड्यांचा भेसूर आवाज पडत होता. नाना आपल्याच तंद्रीत मळलेली पाऊलवाट तुडवत होते. 4-5 पावलं पुढं चालत गेल्यावर नानांना असं वाटायला लागलं की गडद अंधारात आपल्या मागून पाठलाग करत कोणीतरी येत आहे. मोकळा श्वास घेऊन त्यांनी मागे वळून बघितलं, पण त्यांना त्या अंधारात कोणीच दिसलं नाही. उंच झाडं हलताना दिसत होती. बोचरा वारा अंगाशी झोंबतोय हे त्यांना जाणवत होतं आणि उंच आकाशात एखादी चुकार चांदणी उन्मादानं लुकलुकताना डोळ्यांना दिसत होती. हे एवढंच त्यांच्या नजरेला पडलं. आपण उगाच घाबरलो. नाना गालात हसले आणि पुढे पाऊल टाकत आपल्या नादात चालायला लागले.
दुर्दैवानं त्यांना वाटलेली भीती आणि झालेला भास अनाठायी नव्हता. नानांसाठी ती रात्र म्हणजे काळरात्र ठरली. त्यांना काही कळायच्या आधी झुडपाआड दडून बसलेली माणसं झटकन मागून पुढून आली आणि ती त्यांच्यावर काठ्यांचा वर्षाव करायला लागली. अचानक झालेल्या हल्ल्यानं नाना घाबरले. त्याही परिस्थितीमध्ये अंगावर पडणाऱ्या काठ्या ते अंदाजानं चुकवायला लागले. सगळ्या शक्तीनिशी त्यांना प्रतिकार करायला लागले. पण त्या 4-5 धड धाकट इस्मांच्या पुढे नानांची ताकद कमी पडायला लागली. हे असं काही होईल याचा नानांनी स्वप्नातसुद्धा विचार कधी केलेला नव्हता. थोडा वेळ नानांनी त्यांच्याशी 2 हात केले, पण नंतर डोक्यात काठीचा वर्मी घाव बसल्यावर नाना आई ग मेलो असं म्हणत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे धाडकन जमिनीवर कोसळले. नाना मयत झाले असं समजून ते मारेकरी अंधारातून आले तसे नाहीसे झाले. नाना तांबड्या पाऊलवाटेवर आडवे पडले होते. त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांच्या डोक्यातनं रक्त ठिपकत होतं. हातातली काठी झुडपात पडली होती आणि कंदील दगडावर पडून त्याची काच फुटली होती. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत नाना कितीतरी वेळ जमिनीवर पडून राहिले होते. त्यांची वाट बघून बसल्या बसल्या नानींचा सुद्धा घरी डोळा लागला होता. उजाडलं तेव्हा नाना रात्री आले नाहीत म्हणून वाड्यात गोंधळ उडाला. पहाटे पहाटे नानांना थोडी शुद्ध आली होती. आई ग करत ते कणत होते. सकाळी गुर्राखी जेव्हा त्या वाटेवरनं गुरं घेऊन रानात जात होता तेव्हा त्याला नाना जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी लगेच ती खबर वाड्यात जाऊन सांगितली आणि मग डोली करून नानांना 3-4 वाड्यात नेलं. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी. आज तुम्ही या कादंबरीचा 9वा भाग ऐकलात. 10वा भाग उद्या. पण तत्पूर्वी श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्या 10व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.